वळूयात पुढल्या बातमीकडे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। ठाकरे बंधूंपासूनच्या पक्षापासून सर्वच पक्षात मात्र बंडोबा पाहायला मिळालेत। उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष निवडणूक लढण्याचा अनेक इच्छुकांकडून निर्णय घेण्यात आला। मात्र बंडोबांना थंड करण्याचं आता सर्वच पक्षांसमोर आव्हान असणार आहे। राज्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालचा दिवस अक्षरशः राड्याचा ठरलाय। सर्वच राजकीय पक्षात बंडखोरी झालेली पाहायला मिळाली। कुठे डोळ्यात अश्रू तर कुठे हसू होतं। मात्र बंडखोरी ज्या ठिकाणी झाली तेथील लढत नेमकी कशी होणार आहे त्याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर जसं की मी म्हणले, कालचा दिवस हा खरंच राड्याचा होता। कुठेतरी निष्ठावंतांना डावललं गेलं आणि आयारामांना संधी दिली गेली असं प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या डोळ्यातले अश्रू सांगत होते। नक्कीच कृपा, काल आपण बघितलं की संपूर्ण राज्यामध्ये 29 महापालिका पार पडणार आहेत आणि या 29 महापालिकांच्या पार्श्वभूमीवर जे पक्षांकडनं अर्ज वाटप करणं होतं, ते एबी फॉर्म देणं होतं, ते पार पडलं। अनेक लोकांनी अर्ज भरले आणि कालचा दिवस तिथेच संपला। असं असलं तरी अनेक ठिकाणी मोठे राडे झालेले पाहायला मिळाले, कारण नक्कीच कार्यकर्ते किती दिवस सतरंजा उचलणार असा साधा प्रश्न कार्यकर्त्यांकडनं विचारला जात होता। विशेषतः जर आपण बघितलं तर अनेक जण असे होते की त्यांना पक्षामध्ये स्थान मिळालं नाही, तर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन बंडखोरी केली आणि तिथनं फॉर्म घेतले। त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अशा पद्धतीने फॉर्म मिळाल्याने पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते नाराज दिसले। मुंबई महापालिका ही सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई महापालिकेचं बजेट देखील तितकंच मोठं आहे। एका छोट्या राज्याचं जेवढं बजेट असतं तेवढं एका मुंबई महापालिकेचं बजेट आहे आणि त्यासाठी प्रत्येकाची प्राणप्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। प्रत्येक पक्ष त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लढत देण्याचा प्रयत्न करतोय आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की पक्षांकडनं देखील अत्यंत सिक्रेसी मेंटेन करण्यात आली, गुप्तता मेंटेन करण्यात आली। शेवटपर्यंत यादी जी आहे ती देखील जाहीर करण्यात आली नव्हती आणि त्याचं कारणच हे होतं की कुठेतरी बंडखोरीचा जो प्रयत्न आहे तो फसला गेला पाहिजे आणि तो सक्सेस नाही झाला पाहिजे। मात्र ह्या सगळ्यामध्ये जर बघितलं तरी देखील सगळे पक्ष मिळून साधारणतः मुंबईमध्ये जवळपास 50 पर्यंत बंडखोरी झालेली पाहायला मिळते। पक्षातले वेगवेगळे उमेदवार आहेत। आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे पक्षामध्ये चंद्रकांत वांगणकर असतील, चंद्रशेखर वांगणकर असतील, सागर देवरे, अनिशा माजगावकर, मनसे म्हणणं होत्या त्यांनी 114 त्यांना हवं होतं, 112 त्यांना देत होते, त्यामुळे तिथे देखील एक नाराजी होती। त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला। कमलाकर नाईक असतील, सूर्यकांत कोळी असतील, संगीता जगताप, विजय इंदुलकर, दिव्या बडवे अशी नावं जी आहेत ती श्रावणी देसाई अशी जी नावं आहेत ती ठाकरे आणि मनसेकडनं येत आहेत। त्याचबरोबर आणखीन एक प्रकार देखील पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी पक्षामध्ये युती आहेत, आघाड्या आहेत, तरी देखील पक्षातल्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी ऐकलं नाही आणि समोरासमोर फॉर्म भरलेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वॉर्ड जर बघितला तर हर्षिता नार्वेकर यांचा आहे आणि हर्षिता नार्वेकर या ज्या आहेत त्या राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईक आहेत। तिथे खरं तर शिंदे गटाला सीट सुटलेली होती, मात्र भाजपने फॉर्म भरला, त्यामुळे तिथे शिंदे गट वंचित राहिला का? तर नाही, तर तिथे शिंदे गटाच्या सुरेखा सानप म्हणून आहेत, त्यांनी देखील फॉर्म भरलेला पाहायला मिळाला। दुसरीकडे आपण मनसे आणि ठाकरे सेनेचं देखील बघू शकतो की शबनम शेख नावाच्या व्यक्ती होत्या ज्यांना वॉर्ड सुटलेला होता आणि उमेदवारी मनसेकडनं जाहीर करण्यात आली होती। मात्र त्यांना देखील जर आपण बघितलं तर त्यांना देखील आयत्या वेळी सांगितलं पक्षाने 11:30 वाजता की तुम्ही तिकडनं फॉर्म भरू नका। त्यानंतर जर आपण बघितलं तर अचानकपणे तिकडे शबनम शेखनी देखील फॉर्म भरला, कारण त्याने आरोप प्रत्यारोप केले, व्हिडिओ केले, मुस्लिम मतं चालतात आणि मग मुस्लिम उमेदवार चालत नाही का अशा पद्धतीचा आरोप केला। पण तिथे शबनम शेखनी सुद्धा उमेदवारी भरली आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनी देखील उमेदवारी भरली। लक्षात येतोय, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।